भक्तिपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 9वीच्या पुस्तकातील लेखन कौशल्य जे की 10वीच्या BMSच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणारा हा भाग, तसेच CBSEच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय उपयुक्त असा भाग आपल्या समोर सादर करतोय. निबंधम पूरयत कालिदासः. तर कालिदासाच्या जीवनावर आधारित एक जीवन परिचय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्याला सर्वप्रथम मंजुषा वाचून घ्यायची असते. संस्कृत कविषु कथाः सह सप्तकृतयः विविधासु द्वे राजते भोजराजेन. यांचा अर्थ समजून घ्यायचा. संस्कृत कविषु म्हणजे संस्कृत कवीमध्ये, कथा हा कथा, सह तो, सप्तकृतयः 7 कलाकृती, विविधासु वेगवेगळ्या, द्वे 2, राजते शोभून दिसतो, भोजराजेन भोजराजाने. आता या ठिकाणी डॅश कालिदासः शिरोमणीही इव डॅश म्हणजे कालिदास मुकुटाप्रमाणे काय होतो, शोभून दिसतो, म्हणून राजते आलं. आणि सर्व संस्कृत कवीमध्ये म्हणून संस्कृत कविषु 1 नंबरला. योग्य पर्याय लिहिल्यानंतर आपल्याला अंडरलाईन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या डॅश साहित्य सप्ततारकाः इव प्रकाशन्ते. साहित्यामध्ये 7 ताऱ्याप्रमाणे त्यांच्या काय शोभून दिसतात, 7 कलाकृती. सप्तकृतयः तेन कुमारसंभवम रघुवंशम इति डॅश महाकाव्य रचिते. त्यांनी कुमारसंभव रघुवंश अशी 2 महाकाव्ये लिहिली, म्हणून द्वे. त्यांनी मालविकाग्निमित्र विक्रमोर्वशीयम तथा अभिज्ञान शाकुंतलम इति नाटकानि लिखितवान. त्यांनी मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशी तसेच अभिज्ञान शाकुंतल अशी 3 नाटकं लिहिलेली आहेत. तस्य मेघदूतम नाम काव्यम वेगवेगळ्या भाषासु अनुदितम. आणि त्यांचं मेघदूत नावाचं काव्य वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेलं आहे. भोजराजासह त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. भोजराजेन सह तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः. निश्चित आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असेल असं गृहीत धरतोय. पुढे गणेशोत्सव. मंजुषा. जलाशय पाण्यामध्ये, दिने दिवशी, मोदकही मोदकांनी, आरभते सुरू होते, गणेश मूर्ती हे गणेश मूर्तीचे, पूजयंती पूजा करतात. भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात होते, दिने आणि आरभते. तेव्हा अनेक घरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना होते. गणेश मूर्ती हे हा उत्सव कुठेतरी 1.5 दिवसाचा, कुठेतरी 5 दिवसाचा, कुठे 7 दिवसाचा, कुठे 10 दिवसाचा असतो. त्यानंतर मूर्तीचं विसर्जन पाण्यामध्ये केले जातं, जलाशय. लोकमान्य टिळक महोदयानं सार्वजनिक गणेशोत्सव आरब्ध. लोकमान्य टिळक महोदयाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भक्त दुर्वांकुरांनी, फुलांनी आणि गोड अशा मोदकांनी गणपतीला पोचतात. मिष्टैहि मोदकही च गणेशम पूजयंती. अंडरलाईन वगैरे करायचं असतं. माता आणि कैलासह या दोघांचा संवाद आहे. मंजुषा. नयाव घेऊन जाऊया. मातः अगाई. उत्तिष्ठ उठ. पितृव्यस्य वडिलाचा, वडिलाची, वडिलाचे. कृत्वा करून, मम माझे, सिद्धताम तयारी. अयि कैलास शीघ्रम. अरे कैलास लवकर उठ. उत्तिष्ठ. कैलासः. अंब अगाई. आज खरोखर सुट्टीचा दिवस आहे, माझा आवडीचा दिवस. मम. त्वरामास्तु. घाई गडबड करू नको. माता. लवकर दात घासून स्नान वगैरे करून संपव. आज आपल्याला खरोखर बाहेर जायचं आहे, म्हणून तिथं दंत धावणम कृत्वा. कैलासः.
अगं आई, कशासाठी बाहेर? नको. मात. मग माता काय म्हणते? कैलास, तू विसरलास काय? आज तुझ्या डॅड्या जन्मदिन. कुणाचा जन्मदिवस आहे? चुलत्याचा. तिकडेच जायचंय आपल्याला, म्हणून उशीर न करता स्नान वगैरे करून नवीन कपडे परिधान करून तयार हो. कैलास, अरे खरंच की, मी विसरलो. लवकर तयारी करतो. सिद्धताम करोमी. अगं आई, भेट म्हणून आपण काय घेऊन जायचंय? नयाव. अनंतरम चिंतयावह त्वरस्व इदानीं. आता त्याचा विचार आपण नंतर करूया, आता गडबड कर. शुभम आणि चिटिका विक्रेता. रेल्वे स्टेशनवरील हा प्रसंग आहे. नमस्ते श्रीमान, सॉरी मंजुषा, पुणे नगरात, पुण्यावरून. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. रूप्यकानी, रुपये, समय, वेळ, गच्छती जातो गंतुम, जाण्यासाठी, रेल यानेन, रेल्वेने, कृपया कृपया, चिटिका, तिकीट, आणि प्रातः, सकाळी. महोदय श्रीमान, नमस्ते. मी नागपूरला जाऊ इच्छितो. कृपया तिकीट द्यावे. कृपया. तिकीट विक्रेता, कोणत्या रेल्वेनं जाऊ इच्छिता? रेल यानेन. शुभम, पुणे नागपूर गरीब रथ. रेल्वेने जाऊ इच्छितो. गंतुम इच्छामी. तिकीट विक्रेता, हे घ्या तिकीट. ईशा चिटिका. 30 रुपये द्यावे. 300 रूप्यकानी देही. शुभम, घ्या. महोदय, या रेल्वेचा वेळ काय आहे? समय. तिकीट विक्रेता, ही रेल्वे सकाळी 6 वाजता, प्रातः 6 वादने, पुण्या शहरातून नागपूरला जाते. पुणे नगरात, नागपूर नगरम गच्छति. शुभम, धन्यवाद. थँक्यू. रक्षाबंधनम. तर मंजुषा, उपहार, भेटवस्तू, रक्षाबंधनस्य, रक्षाबंधनाचे, बद्धुम, बांधण्यासाठी, रंगवल्ली, रांगोळी, आनंदेन, आनंदाने, आसनम, आसन, भ्रातुः, भावाच्या पीठे, पाठावर. आणि चित्र पाहायचं बाजूचं, आणि त्यावर अनुसरून वाक्य दिलेली आहेत. रिकाम्या जागा आहेत, त्या आपल्याला भरायचे आहेत. डॅश चित्रमिदम, हे चित्र रक्षाबंधनाचं आहे, म्हणून रक्षाबंधनस्य. भ्राता आसने उपविष्ट, भाऊ आसनावर बसलेला आहे. तस्य समीपे डॅश वर्तते, त्याच्याजवळ भेटवस्तू आहे. उपहार. बहीण राखी किंवा रक्षा करण्याचा दोरा हातामध्ये घेऊन थांबलेली आहे, आणि ती तो दोरा भावाच्या हातावर बांधायला तयार आहे. भ्रातुः हस्ते बद्धुम सिद्धा. आई आनंदाने पाहत आहे. आनंदेन पश्यती. पीठे दीपस्थालिका स्थापिता, मेजवर किंवा टेबलवर दिव्याची ताटली ठेवलेली आहे. पाठीमागे भिंतीवरील चित्र आणि सोफा सेट सुद्धा दिसत आहे. आसनं परितः रंगवल्ली आलिखिता असती, आणि ज्याच्यावर तो बसलेला होता त्या पाठाच्या सभोवताली रांगोळी सुद्धा रेखाटलेली आहे. अंडरलाईन महत्वाचा आहे, ध्यानात असू द्यावं. बस स्थानकम. मंजुषा, वृक्षा झाडे तिष्ठन्ती, थांबतात. दर्शयती, दाखवतो किंवा दाखवते, कारण हे क्रियापद आहे. क्रियापदावर लिंगाचा परिणाम होत नसतो. विक्रेतारम, विक्रेता. कर्कटी, ही काकडी. त्यानंतर महिला, या बाईच्या. धावतः, पळत आहेत. बस स्थानकस्य, बस स्थानकाच्या किंवा बस स्थानकाचे. डॅडॅश चित्रम, हे चित्र बस स्थानकाचे आहे. बस स्थानकावर यात्री लोक बसची वाट पाहत आहेत. तेथे 2 महिला, 1 मुलगी आणि 1 पुरुष असे बहुवचनी आलेला आहे.
तिन्ही मिळून, त्याच्यामुळे तिथं तिष्ठन्ति आलेलं आहे. विक्रेता काकड्या विकत आहे, कर्कटी ही. मुलगी विक्रेत्याला पाहत आहे. पाठीमागे झाडं दिसत आहेत, पार्श्वे वृक्षाः सन्ति. मार्गे त्रिचक्रिका च धावतः, 2 चाकी आणि 3 चाकी पळत आहेत. एका बाईच्या जवळ एक लहान बाळ आहे. महिलायाः समीपे माता अपत्याय विमानम दर्शयति, आणि आई लेकराला काय दाखवत आहे? विमान दाखवत आहे. संधी विग्रह नास्ति, न अधिक अस्ति, नरस्याभरणम इज इक्वल टू च्या अगोदर अनुस्वार नसतो, या ठिकाणी चुकून आलेला आहे, तर आपण करेक्शन करून घ्यायचं. तिथं हलंत मग नरस्य अधिक आभरणम, नवापि नव अधिक अपि, तथात्र तथाधिकत्र, लेखनस्याशयः लेखनस्य अधिक आशयः, पठतीति पठति अधिक इति, नदीव नदी अधिक इव, परीक्षा परी अधिक इक्षा, गुरुपदेशः गुरु अधिक उपदेशः, वधुत्साहः वधू अधिक उत्साहः, भानुर्जा भानु अधिक ऊर्जा, मातृणम मातृ अधिक ऋणम, पितृतम पितृ अधिक ऋतम, भ्रातृषभः भ्रातृ अधिक ऋषभः. निश्चितपणे या व्हिडिओचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आलेला हा भाग आहे, दोन्ही उत्तर सांगितले होते, पण थोडस लेखी स्वरूपात राहिले म्हणजे आणखी थोडस छान होईल आपल्याला. इथे 1 ते 9 पर्यंत वाक्य दिलेली आहेत आणि वर पर्याय दिलेले आहेत. वर्धताम वाढावे, गायाम गातोत, यच्छ दे आरोहाव चढतोत, पठतू वाचावे, तरत ओहा, खनतम खनावे, रमस्व रममान व्हावे, लभेताम मिळावे. आता या शब्दांचा अर्थ थोडक्यात माहिती झाल्यानंतर, अंब भोजनम, अगाई जेवायला दे, देला शब्द यच्छ, त्याने पाठ वाचावा, सहपाठम पठतु, आम्ही सर्व गीत गातोत, वयम गीतम, अहम आवा वयम, वयमचा नंबर 9, त्याच्यामुळं आणि आव आम गायाम, युयम त्वम इवाम युयम, युयमचा नंबर 6, म्हणून तू तामंतु डॅश तम त, म्हणून तरत, आवाम आम्रवृक्षम, अहम आवाम 8 नंबर, मग आणि आव म्हणून आरोहाव, युवाम भूमिम त्वम इवाम 5वा नंबर, म्हणून डॅश तम खनतम, युष्माकम सुखम, तुमचं सगळ्यांचं सुख वाढावं, वर्धताम छात्रो यशः लभेताम, विद्यार्थ्यांनी यश मिळवावं, त्वम स्वाध्यायी रमस्व, तो अभ्यासामध्ये मग्न हो. असाच आणखी एक भाग आहे, भवानऐवजी त्वम वापरा किंवा त्वमऐवजी भवान वापरा असा प्रश्न असतो. भवान अत्र उपविशतु, भवान भवंतो भवंतः 1 2 3 क्रमांक असतात, त्यांच्यासोबत तू तामंतु किंवा आत्मने पदातलं ताम इताम अंताम येत असतं, लट लकारामध्ये तीतः अंती येत असतं, वगैरे वगैरे. त्वमचा नंबर 4, मग आता इथं उपविशतु आलेला आहे, मग त्या ठिकाणी त्वमचा नंबर 4, म्हणून त्वम अत्र उपविश असं उत्तर आलेलं आहे, वर लिहिलेलं दिसतंय आपल्याला. भवती बंधन मुंचताम, ताम इताम अंताम, ताम आलेलं आहे, मग काय करायचं? स्व वापरायचं, स्व इथाम ध्वम, त्वम बंधनम मुंचस्व, त्वमच्या वर अनुस्वार. पहिल्या वाक्यात म हलंत लिहिलं त्वमचं, का तर पुढे स्वर आलेला आहे म्हणून. हा लेखनाचा खूप महत्वपूर्ण असा नियम आहे. भवती प्रार्थयताम, त्वम प्रार्थयस्व, भवान शीघ्रम पृच्छतु, त्वम शीघ्रम पृच्छ, भवन्तः भद्राणि पश्यन्तु, हे 5वं 6वं थोडं वेगळं आहे. भवन्तः भवान भवन्तो भवन्तः, तू ताम अंतो म्हणून पश्यन्तु. मग आपल्याला इथं त्वम वापरलं तर काय होणार आहे? त्वम भद्राणि पश्य, आणि त्वम इवाम युयम, युयम वापरलं तर युयम भद्राणि पश्यत. भवत्यः पाकम पचन्तु, नदी नद्य नद्यः 3रा नंबर, तू तामंतो. मग आपल्याला भवत्यःचा 3रा नंबर, मग आपल्याला वापरलं जर समजा त्वम, त्वम पाकम पच असं येणार, किंवा मग युयम पाकम पचन्तु. निश्चित हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर ठरेल. यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस लातूर